नमस्कार मंडळी. महाराष्ट्र ज्या बातमीने हादरलेला होता त्या बारामती विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आलेला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या त्या भीषण विमान अपघातामागे नेमकं काय होतं? हा केवळ अपघात होता की घातपाताचा कट? आता या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आलेली आहे. विमान कंपनी VSR व्हेंचर्सचे मालक VK सिंग यांची CID चौकशी सुरू झालेली आहे. जय पवार यांनी शेअर केलेला तो धक्कादायक व्हिडिओ आणि रोहित पवारांनी केलेले ते गंभीर आरोप. आजच्या व्हिडिओत आपण या प्रकरणाचा A to Z खुलासा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण माहिती तुम्हाला थक्क करणारी असेल. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितीमारे. तर बघूया सविस्तर माहिती पुढे. घटना काय होती? 28 जानेवारी 2026 ची सकाळ बारामतीसाठी काल ठरलेली. अजित पवार मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले होते. अपघाताचा घटनाक्रम म्हणजे लिअरजेट 45 विमान उतरताना विजिबिलिटी कमी होती. पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्याने पायलटनी दुसरा प्रयत्न केला. धावपट्टीच्या अगदी जवळ विमान कोसळलं आणि त्यात भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवारांसह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. CID चौकशी आणि VK सिंग यांची एंट्री. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी आता CID याकडे क्रिमिनल नेग्लिजन्स म्हणून पाहत आहे. VK सिंग यांची चौकशी. VSR व्हेंचर्सचे मालक VK सिंग यांची पुणे CIDने चौकशी सुरू केलेली आहे. यामध्ये चौकशीचे मुद्दे विमानाची देखभाल म्हणजे मेंटेनन्स, वैमानिकांचे कामाचे तास आणि कंपनीने सुरक्षेचे नियम पाळलेले होते का? सॅमोटेज अँगल. CIDचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामान यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही घातपाताचा अँगल नाकारलेला नाही, पण या आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी शेअर केलेला त्या एका व्हिडिओने. व्हिडिओचा दावा म्हणजे जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात VSR कंपनीचे रोहित सिंग मालकांचा मुलगा विमान हवेत असताना पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. जय पवार म्हणतात की माझ्या वडिलांचा जीव गेला, हा वेदनादायी प्रवास आहे, असा निष्काळजीपणा कंपनीच्या मालकाला तात्काळ अटक करा, अशी संतप्त मागणी जय पवार यांनी केलेली आहे. रोहित पवारांचे 43 गंभीर आरोप. दुसरीकडे रोहित पवार यांनी थेट 43 मुद्द्याचे पत्र लिहून खळबळ उडवून दिलेली आहे. रोहित पवारांचे दावे म्हणजे ब्लॅक बॉक्सचे गूढ. सुरुवातीला ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं सांगितलं गेलं, पण नंतर तो जळाल्याचे सांगण्यात येतंय. हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? चुकीचे रिपोर्ट. AAIB एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो च्या रिपोर्ट्समध्ये विमानाने झाडाला धडक दिल्याचे म्हटलेले आहे, पण घटनास्थळी झाडेच नाही, फक्त छोटी झुडपे आहेत. इंधनाचा प्रश्न. विमानामध्ये प्रमाणापेक्षा जास्त इंधन का भरलं होतं, ज्यामुळे स्फोट आणि भीषण आग लागलेली. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही राज्यासाठी मोठी हानी आहे. आता CID चौकशीतून काय बाहेर पडते याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड होता की यामागे कोणतं मोठं रॅकेट आहे? तुम्हाला काय वाटतं? विमान कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असावा का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.